हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। सेवागिरी महाराजांचे मंदिर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचे देवस्थान पुसेगावमध्ये आहे। तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सेवागिरी महाराजांच्या मंदिराचे दर्शन घेणार आहे। तसेच अतिशय जुनं पांडवकालीन मंदिर सिद्धेश्वर मंदिर हेही आपण बघणार आहे। इथूनच मंदिराची सुरुवात होते। गणेश चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पा पण मंदिरामध्ये बसलेले आहेत। परमपूज्य सेवागिरी महाराजांना मिळालेल्या ट्रॉफ्या भेटवस्तू कपाटामध्ये लावून ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तसेच नारायणगिरी महाराज आणि हनुमानगिरी महाराज यांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत। परमपूज्य सेवागिरी महाराज यांचा आपल्याला या ठिकाणी फोटो लावलेला दिसून येतो आणि त्यांच्या पादुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सुवर्णमंडित सेवागिरी महाराज यांची संजीवन समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते।
अखंडपणे ही धुनी चालू असते. अंगारा म्हणून लोकांना दिला जातो. सेवागिरी महाराजांचा फोटो या ठिकाणी आपल्याला, त्यांच्या पादुका आणि त्यांच्या वस्तू, त्यांच्या पूजेचे देव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सेवागिरी महाराजांनी दत्त मंदिराची स्थापना केली. हेच हे दत्त मंदिर. त्या काळी सेवागिरी महाराजांना काही लोकांनी भिक्षा दिली नव्हती. तेव्हा या पिंपळ वृक्षाने श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांना भिक्षा म्हणून पीठ दिले. तेच हे पिंपळ वृक्ष आहे. तुला जेवायला मिळाला पाहिजे. हनुमानगिरी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे.
नारायणगिरी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. यांनीच सेवागिरी महाराजांची रथयात्रा सुरू केली. परमपूज्य श्री नारायणगिरी महाराज यांचा या ठिकाणी आपला फोटो लावलेला पाहायला मिळतो. श्री सतीमाता देवी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सेवागिरी महाराज आषाढी एकादशीला पंढरपूरला यात्रेला जात असत. बंद करून ठेवले. आपण आता मेन मंदिरात प्रवेश करत आहे. पुसेगावमध्ये अतिशय जुनं हे पांडवकालीन मंदिर आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मावशी जाता ना तिकडे काय गेलं आणि मोबाईल असं का इकडे स्क्रीन तुमच्याकडे जरा असं का बरोबर. तुम्ही दिसला तर पिंड दिसेना, पिंड दिसली तर तुम्ही दिसेना. पिंडच दाखव आपल्याला काय करायचं बघा केलंय आता आमच्याकडे नसतो असला मोबाईल साधा असतो आपल्याकडं. ही म्हणजे सेवागिरी महाराजांचं तेव्हापासूनच आहे का पिंड? त्याच्या अगोदरपासूनची. होय. ही 5 पांडवाच्या काळातली आहे. अच्छा, पांडवांच्या काळातली आहे. ही दगडी सगळं बांधकाम 5 पांडवाचंच आहे. होय, पांडवांनी बनवले हे मंदिर. पूर्वीचं हा तीच की. अशी लोक म्हणते. हा ती तर आहेच की. हा बरोबर. होय. हे आहे की राम लक्ष्मण सीता. साताऱ्यामधील पुसेगावमधील सेवागिरी महाराज रथयात्रा प्रसिद्ध आहे. पहिल्यांदा हा जुना रथ यात्रेसाठी वापरला जायचा. 2020 पासून हा नवीन रथ यात्रेसाठी वापरला जातो. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा केला जातो.
तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.